नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत जिल्हा परिषद सातारा परीक्षा 2023-24 मध्ये जी परीक्षा पार पडली होती, आरोग्य सेवक 50% या पदासंदर्भात अंतिम निवड यादी संदर्भात जे जाहीर सूचना आलेली आहे, जे इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत आलेली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या व्हिडिओ मार्फत प्रयत्न असणार आहे। त्याकरिता ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे त्याने शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राइब पण करून ठेवायचा आहे। ओके, आपला जास्त वेळ न घेता जे न्यू अपडेट आलेली आहे ते पाहणार आहोत। त्या अगोदर ज्या विविध जागा मनपा असेल किंवा येणाऱ्या परीक्षेमध्ये डीएमआर असेल, आरआरबी किंवा एम्स मध्ये एएनएम जेएनएम करिता किंवा नागपूर महानगरपालिकेमध्ये जेएनएमच्या आता परीक्षा होणार आहे, मालेगाव महानगरपालिका एएनएम जेएनएमच्या जागा निघालेल्या आहे, याकरिता तांत्रिक विषयासहित बॅच स्टार्ट झालेली आहे। यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल असणार आहे। यासोबतच तुम्हाला टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत देण्यात येणार आहेत। तर याकरिता आपण 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपण बॅचला ऍडमिशन घेऊ शकता। ओके, त्यानंतर जे अपडेट आलेला आहे जाहीर प्रकटन जिल्हा परिषद सातारा ते बघूया आपण। जिल्हा परिषद सरळ सेवा भरती 2023 मधील आरोग्य सेवक पुरुष 50% हंगामी फवारणी कर्मचारी संवर्गातील पदभरतीबाबत माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद म्हणजे आत्ताचं संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर खंडपीठ यांचे 7/3/2025 म्हणजे 7 मार्च 2025 रोजीचे आदेश व माननीय अवर सचिव ग्राम विकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडील पत्र दिनांक 12 मार्च 2025 च्या पत्रा नवे जिल्हा परिषद सातारा जिल्हा परिषद कडील सरळ सेवा भरती 2023 मधील आरोग्य सेवक 50% हंगामी फवारणी कर्मचारी संवर्गात जाहिरातीत दर्शविलेल्या एकूण 170 पदामध्ये किती पद होते? एकूण 170। यामध्ये प्रथम राष्ट्रीय मलेरिया कार्यक्रमा अंतर्गत 90 दिवस हंगामी फवारणी कर्मचारी म्हणून काम केलेल्या पात्र उमेदवारांना पदस्थापना कोणाला ज्यांना एक्सपिरियन्स आहे, ज्यांनी 90 दिवस काम केलेलं आहे हंगामी फवारणी कर्मचारी म्हणून, त्यांना पदस्थापना आणि नियुक्ती देण्यासंदर्भात आदेश आहेत ते निर्गमित करण्यात आलेले आहेत। ही जाहीर प्रकटनामध्ये त्यांनी तरतूद केलेली आहे। तदनंतर हंगामी फवारणी कर्मचारी यांना नियुक्ती दिल्यानंतर जे जागा रिक्त राहणार आहेत, रिक्त जागेवरती रिक्त पदावरती गुणवत्ता यादीमधील उमेदवारांना गुणवत्तेनुसार ज्यांना जास्त मार्क आहेत त्यांना माननीय विभागीय आयुक्त पुणे विभाग व पुणे व माननीय जिल्हा निवड समिती यांच्या मान्यतेनंतर परमिशन नंतर पदस्थापना आणि नियुक्ती आदेश देण्यासंदर्भात पुढील कार्यवाही करण्यात येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। म्हणजे कोणाच्या अंतर्गत कधीचा आहे? दिनांक 18 मार्च 2025 म्हणजे 2 दिवसापूर्वीची अपडेट आलेली आहे। जिल्हा सातारा डॉक्टर महेश खलिपे सर आहे, सदस्य सचिव जिल्हा निवड समिती तथा जिल्हा आरोग्य अधिकारी सातारा जिल्हा परिषद सातारा। ओके, यांच्या सहीनिशी ही जाहीर प्रकटन डिक्लेअर झालेला आहे। नेमकं थोडक्यात काय सांगितले या ठिकाणी, ज्यांचा 90 दिवसाचा हंगामी फवारणी कर्मचारी म्हणून ज्यांच्याकडे अनुभव आहे, ज्यांनी वर्क केलेला आहे त्यांना सुरुवातीला नियुक्ती दिली जाणार आहे आणि ज्या जागा 170 पैकी रिक्त राहणार आहेत त्या जागेवरती गुणवत्ता यादीनुसार म्हणजे ज्यांना जास्त मार्क आहेत त्यांचे निवड केली जाणार आहे। म्हणजे दोन्ही कॅन्डिडेटला या ठिकाणी नियुक्ती देण्यात येणार आहे। तर ज्यांनी ज्यांनी परीक्षा दिली होती जिल्हा परिषद सातारा या ठिकाणी आरोग्य सेवक 50% ची, त्यांनी या सर्व सूचनेची जाहीर प्रकटनाची नोंद घ्यायची आहे। ओके, आपल्यापर्यंत हे जर निवेदन आलं नसेल किंवा म्हणजे काय याची सूचना आली नसेल तर आपण चेक करायचं आहे। आपल्या कोणी मित्रांनी दिली असेल तर त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करायचा, जेणेकरून तुमच्या एका मार्गदर्शनामुळे किंवा तुमच्या सूचनेनुसार त्या विद्यार्थ्यांना माहिती होणार आहे। त्यांची जी निवड आहे अंतिम निवड यादी पण लवकरच जाहीर होणार आहे। ते पण आपण तुम्हाला अपडेट देणार आहोत। जिल्हा निवड समिती सातारा या ठिकाणची अंतिम निवड यादी जाहीर झाल्यानंतर हे त्यांनी अगोदर जाहीर प्रकटन दिलेलं आहे, यानुसार त्यांचं अंतिम निवड यादी तयार करण्याचं काम युद्ध पातळीवरती चालू आहे। ओके, आपला जास्त वेळ न घेता जी बॅच स्टार्ट झालेली आहे यामध्ये एमपीडब्ल्यू असेल किंवा अंगणवाडी सुपरवायझर आहे भरती
महिलांकरिता खास करून 272 पदाची अंतर्गत आणि 128 पदाची सरळ सेवा पदभरती लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। यामध्ये तुम्हाला पर्सनल गायडन्स, टेस्ट सिरीज, टॉपिक वाईज MCQ, PYQ घेतले जाणार आहेत। ओके, बेसिक पासून सर्व विषयाचे लेक्चर स्टार्ट झालेले आहेत। आपल्याला ऍडमिशन घेण्याकरिता अकॅडमीचा जो नंबर आहे 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। तसेच आपल्याला जे जाहीर प्रकटन, जे न्यू अपडेट दिलेले आहे ZP सातारा संदर्भात, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे। तसेच आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। ओके, थँक्यू सर्वांचे।